सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती असा तो विश्वाचा जनिता, त्याने प्रत्येक जीवाला या ठिकाणी जन्माला घातलं। असा तो निर्गुण निराकार परब्रह्म सुगुण स्वरूप धारण करतोय आणि या भूतलावर आविर्भूत होतोय। अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्ण असे ज्याचे अवतार प्रकार आहेत, असा तो या 14ही भुवनांचा मालक जो जगदीश परमात्मा आहे, अशा परमात्म्याला आपण सर्वजण शरण जाऊया। सुंदर अशा कथा नैमिषारण्यामध्ये सूतमुनी शौनकादिकांना सांगतात। पवित्र गंगा तटावर शुकमुनी राजा परीक्षितला याच कथा सांगतात आणि भावविभोर होऊन सर्वांगाचे कान करून राजा परीक्षित कथा श्रवण करतोय। एका तासामध्ये खटवांग राजाचा उद्धार कसा झाला, सुंदर अशी कथा पुढे सूर्यवंशातल्या कथा आहेत आणि त्या सूर्यवंशातला हा असणारा राजा खटवांग आयुष्यभर भगवंताची सेवा, स्वर्गाची असणारी त्या ठिकाणी राखण करणं, रक्षण करणं, सगळ्या देवतेंचं रक्षण करणं, युद्धाच्या प्रसंगी स्वतः असणारी या खटवांग राजाने सामोरं जावं शत्रूंना। बलाढ्य राक्षसांचा निपात त्यांनी केला आणि सर्व आयुष्य इंद्रादिक देवादिकांच्या सेवेमध्ये घातलं। इंद्राला विचार पडला, या खटवांग राजाने आपलं संपूर्ण आयुष्य स्वर्गाच्या सेवेकरता खर्च केलं। प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी गोष्ट करत असतो, काही ना काहीतरी कार्य करत असतो, कशाच्या बदल्यात? तर फळाच्या अपेक्षेच्या बदल्यात। पण खटवांग राजाने आजपर्यंत कसलीही अपेक्षा माझ्याकडे केली नाही आणि त्याच्यामुळं काय झालं, एक वेळेला इंद्र विचारू लागला, हे खटवांगा, शुक असणारे त्या ठिकाणी राजा परीक्षितला सांगतात की त्या खटवांग राजाकडं इंद्र भगवंत गेलेले आहेत। खटवांग राजाला नमस्कार केला। बोले महाराज, तुम्ही आता वृद्धापकाळाला काळाला टेकला, पण आयुष्यभर देवादिकांची सेवा आहे, स्वर्गाचं संरक्षण हे तुम्ही केलं। माझी एक विनंती आहे, तुम्ही आता काहीतरी मागावं मला। खटवांगाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, इंद्राला नमस्कार केला। जेथ अमरत्व सिंहासन ऐरावती सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती, जेथ महासिद्धींचे भांडारे अमृताचे कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनुची। स्वर्गाचा राजा समोर उभा आहे, थोडा बीज दे। स्वर्गाचा राजा समोर उभा आहे आणि खटवांग राजाही त्यांच्या समोर उभे आहेत। आणि खटवांगाने एक प्रश्न केला, म्हणले महाराज काय मागू मी आता? माझ्या सगळ्या काही गोष्टीतली मनोरथ माझी पूर्ण झालेली आहेत। अहो, देवादिकांची सेवा घडणं हे काय भाग्यापेक्षा काय कमी आहे का? महत् भाग्य झालंय। तरी इंद्र अट्टास करतोय आणि इंद्र म्हणतोय नाही, काहीतरी मागा। मग खटवांगाने विचार केला की आपलं आयुष्य अगोदर किती राहिलंय हे विचारावं, म्हणजे मग मागता येईल त्याच्या पद्धतीने।
आणि इंद्राला सांगितलं माझं आयुष्य किती राहिलं हे मला कळावं. इंद्राने यमलोकामध्ये त्या ठिकाणी संपर्क केला. चित्रगुप्ताला विचारण्यात आलं की सूर्यकुलोत्पन्न राजा आहे खटवांग नावाचा, त्याचं आयुष्य किती राहिलंय. त्यावेळेला त्या चित्रगुप्ताने सांगितलं म्हणले फक्त 1 तास. 1 तासानंतर हा राजा मरण पावला. इंद्राला दुःख वाटलं. अरे ज्या वेळेला द्यायचं असतं त्यावेळेला याचं आयुष्य संपवा. इंद्र म्हणू लागला राजा फक्त 1 तास आयुष्य उरलंय, काय पाहिजे ते माग आता एवढ्या 1 तासात. खटवांग राजाने सतसत विवेक बुद्धीनं त्या ठिकाणी विचार करून इंद्राला विनंती केली फक्त माझ्या या 1 तासामध्ये मला त्या जगाच्या मायबापाचं दर्शन व्हावं. तो विश्वाचा जनिता आहे. संबंध असणारे या ठिकाणी जिकडे जीव आहे त्या जीवांचा मालक आहे. असा तो भगवंत देखवी ऐकवी एक नारायण. त्याचं दर्शन व्हावं, त्याचं स्वरूप मी बघावं आणि त्याच्या चरणावर असणारे या ठिकाणी मला मरण यावं एवढी विनंती. इंद्राला प्रश्न पडला म्हणले त्या भगवंताच्या दर्शनाकरता योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळस 1000 वर्ष तपश्चर्या केली तरी योगी संत मुनी जपित पिंच्या कधी स्वप्नातही न जाणार तो भगवंत 1 तासामध्ये माझ्या विनंतीवरून या खटवांगाच्या पुढे कसा उभा राहील. पण तरी सुद्धा इंद्राने वचन दिलं आणि इंद्र भगवंत वैकुंठ लोकामध्ये गेले. आणि वैकुंठ लोकामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याला विनंती करू लागले. तो जगाचा मायबाप क्षीरसागरामध्ये शेषशाही असणारा पहुडलेला लक्ष्मी माता पाय चोपते असा तो भगवंत त्या ठिकाणी इंद्राने बघितला, नमस्कार केला. आणि विनंती करू लागला, स्तुती करू लागला. पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा जगाच्या मायबापाचा असणारे तुटे इंद्र भगवंत करतात. पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाश पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा नारायण सकल देवादी देवा कृपाळू आज केशवा विष्णू भगवंताने आपले डोळे उघडले. इंद्र भगवंताला बघितलं. अरे काय काम काढले इंद्रा. म्हणले देवा आज माझ्यासाठी मागण्यासाठी नाही आलो, माझ्या स्वर्गासाठी मागण्यासाठी नाही आलो, आलोय ते एका राजासाठी, त्याला काहीतरी द्यावं. म्हणजे कोण आहे. देवा तुमचा अवतार त्रेतायुगामध्ये ज्या सूर्यवंशामध्ये झाला त्या वंशातला राजा, त्याचं नाव खटवांग. 1 तास उरलाय, 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैची प्राप्त झाली. त्या एवढ्या 1 तासामध्ये त्याला दर्शन द्यावं एवढी विनंती.
भगवंताने तो भाव जाणला आणि एका क्षणामध्ये गरुडाला आज्ञा केली. भगवंत गरुडावर विराजमान झाले आणि खटवांगाच्या समोर प्रगट त्या ठिकाणी झाले. शंखचक्र गदा पद्म युक्त असणारा तो भगवंत, तेज वायू आणि आकाश तीन तत्वाचा तो भगवंताचा दिव्य असा देह खटवांग राजाने बघितला आणि नतमस्तक झाला. भगवान विष्णू म्हणतात, काय पाहिजे माग. खटवांगा मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आणि त्यावेळेला खटवांगाने एकच मागणी केली, तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग. पाहताना दिसे वेग वेग मी तू पण जाऊ दे दूर, मी तू पण जाऊ दे दूर. मी अनुभूपन जाऊ दे दोरी, मी अनुभूपन जाऊ दोरी. तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळी कर, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू आहे. भगवंताने आशीर्वाद दिला, तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. सदा ग्रंथ असे सांगतात, शास्त्र असं सांगतंय की मरणाच्या समयाला ज्याला भगवंताचं दर्शन झालं त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती आहे. न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः, यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम्. त्याला त्या धामाची प्राप्ती होते, तो म्हणजे वैकुंठ धाम. राजा ऐक, अरे 1 तासामध्ये खटवांगासारख्यांचा उद्धार होतोय. अरे तुझ्या जीवनामध्ये तर 7 दिवस आहेत. या 7 दिवसामध्ये जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं कर, जेवढी पूजार्चा करता येईल तेवढी कर, जेवढी श्रवण भक्ती करता येईल तेवढी कर, जेवढी साधना उपासना करता येईल तेवढी कर. राजाला आनंद वाटला आणि राजा पवित्र पावन श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी बसला. पण तितक्यामध्ये स्वर्गातील काही देवता खाली आली. हातामध्ये कलश होता, त्या कलशामध्ये अमृत होतं आणि कलश कोणाच्या हातात होता तर इंद्राच्या. आणि राजा परीक्षितीला ते सगळे असणारे देवता विनंती करू लागले. म्हणले, हे राजा एक काम करा, म्हणले आपण इथं काय करू, एक व्यवहार करू. म्हणले कोणता व्यवहार. म्हणले अमृताचा कलश आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही अमर होता, तो तक्षक सुद्धा तुमचं काही वाकडं करणार नाही, फक्त आम्हाला श्रीमद भागवत ग्रंथ द्या. परीक्षितीला प्रश्न पडला. म्हणले ग्रंथ ऐकायचा प्रारंभ सुरुवातच केली कथा ऐकायला की तितक्या देवता उपस्थित. शुकमुनीकडे बघितलं, महाराज सांगा कोणत्या व्यवहारात तोटा आणि कोणत्या व्यवहारात असणारा नफा आहे. त्यावेळेला शुकमुनीने सांगितलं, राजा अरे स्वर्गातलं अमृत जरी तू घेतलंस तरी तू अमर होशील, लॉंग लाईफ मिळेल, जास्तीत जास्त जीवन तुला मिळेल जगायला. पण लक्षात ठेव, एकदा अमृताचा प्रभाव कमी झाला रे झाला, ते पुण्याचा क्षय झाला रे झाला की मग आता या पुण्याची पावटीस रे. इंद्राला सुद्धा या भूतलावर यावं लागतं, ते कर्म भोगावी लागतात. तिथं सर्वसामान्य व्यक्तीचं काय. पण जर हे कथामृत जर तू ऐकलंस, श्रीमद भागवत कथामृत जर तू ऐकलंस तर कायमचा मोक्ष तुला मिळेल आणि मुक्ती मिळेल आणि भगवंताच्या चरणाजवळ कायम वास्तव्य मिळेल. सगळी देवता ही ऐकू लागली आणि त्या असणाऱ्या परीक्षितीने सांगितले इंद्राला, म्हणले महाराज तुमचं अमृत तुम्हालाच राहू द्या, मला ते अमृत नको, मला कथामृतच घ्यायचं आहे. सगळे देवता नाराज झाले आणि त्या जगाच्या मायबापाकडे गेले आणि रडू लागले, विनंती करू लागले. म्हणले भगवंता काय पाप केलं रे आम्ही. म्हणले झालं काय.
म्हणजे तो ग्रंथ, ती कथा, ते भजन, ते कीर्तन ऐकण्याचा कोणताच असणारा त्या ठिकाणी योग आमच्या जीवनामध्ये येत नाही. आम्ही एवढे असणारे पापी आहोत. एवढं महत् भाग्य त्या राजा परीक्षितीचं आणि त्या पृथ्वीवरल्या लोकांचं की त्यांना कथामृत असणारं त्या ठिकाणी श्रवण करण्याकरता मिळतंय, पिण्याकरता मिळतंय. आम्ही स्वर्गातील देवता असून सुद्धा आमचा काही उपयोग नाहीये. आम्हाला ते कथामृत मिळत नाही. म्हणून देवाला विनंती करू लागले, हे देवा, अरे स्वर्गामध्ये आम्हाला नकोच ठेवाता, आम्हाला पृथ्वी तलावर पाठव. बघा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गावो गीती. आम्हाला मृत्यू लोकामध्ये मानवाच्या देहामध्ये जर पाठविलंस तर आम्ही नारायणाचं नामस्मरण करू, कीर्तन गाऊ, भजन गाऊ आणि त्याच्या माध्यमातून जीवन मुक्त हो. जसा मनुष्य श्रीमद भागवत कथा ऐकून जर जीवन मुक्त होत असेल तर आम्हालाही मुक्तीची अपेक्षा आहे, आम्हालाही मोक्षाची अपेक्षा आहे. भगवंताला ते भांडतात म्हणून एवढा अधिकार या श्रीमद भागवत ग्रंथाचा आहे, या असणाऱ्या कीर्तनाचा, भजनाचा आहे. राजा परीक्षिती स्वतःला धन्यता देत होता माझ्या जीवनाचे, की माझ्यावर ग्रंथ कृपा होते, माझ्यावर शास्त्र कृपा होते, माझ्यावर ईश कृपा होते, माझ्यावर संत कृपा होते, माझ्यावर आत्मकृपाही होते. या जीवनातल्या कृपा खूप महत्वाच्या आहेत. आणि कर्म साम्य दशेवर आरूढ झालेला तो राजा परीक्षिती आता त्या ठिकाणी सर्वांगाचे कान करतोय आणि विचारतो, म्हणले महाराज सांगा, या असणाऱ्या पृथ्वीचा उगम कसा झाला, या सृष्टीचा असणारा उगम कसा झाला, सृष्टी निर्माण कशी झाली. आणि त्यावेळेला शुकमुनी सांगतात, अंडकोशे शरीरेस्मिन् सप्तावर्ण संयुताः. पूर्वी कोठेची नव्हती काही, 14 भुवन नव्हते, ही पृथ्वी नव्हती, हे नभोमंडळ नव्हतं, भूलोक, भोरलोक, स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महरलोक, सत्यलोक हे काही नव्हतं. आतळ, बितळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ हे असं काही नव्हतं. फक्त एक असणारा त्या ठिकाणी विशाल असा वटवृक्ष, त्या वटवृक्षाच्या पर्णावर त्या ठिकाणी एक छोटस बाळ पहुडलेलं. आधी माया भगवतीची आज्ञा घेतली त्या बाळाने, तोच भगवंत आहे, त्याला विराट पुरुष म्हणतात. आणि असा तो विराट पुरुष ज्याची तळवे क्षुद्र आहेत, ज्याची कटी वैश्य आहे, ज्याची छाती क्षत्रिय आहेत, आणि ज्याचं मस्तक, ज्याचं मुख असणारं त्या ठिकाणी ब्राह्मण आहे. असा तो जगाचा मायबाप, संबंध 33 कोटी देवदेवता त्याच्या शरीरामध्ये वास्तव्य करतात. असा तो भगवंत जगाचा मायबाप त्या ठिकाणी आविर्भूत होतो. एकट्याला करमलं नाही, देवाला नाही करमलं एकट्याला, म्हणून एकलीची न कंठे म्हणून यांनी निर्माण केली 14ही. एकटा माणूस किती मोठ्या बंगल्यात असेल तर त्याला करमत नाही, म्हणून तो उपभोगाची साधनं उपलब्ध करतो, टीव्ही असेल, मोबाईल असेल, जेणेकरून वेळ निघून जावा. तसा तो भगवंत जगाचा मायबाप आहे. त्याच्या मनात आलं की तो सृष्टी निर्माण करतोय, त्याच्या मनात आलं की तो सृष्टीचा नाशही करतोय. एखाद्या लेकराने नदीच्या काठावर वाळूमध्ये सुंदर असं घरटं बनावं, सुंदर असं नक्षीकाम त्याला करावं, सुंदर असा कंपाऊंड वॉल त्याला करावा, जाण्या येण्यासाठी त्या घरामध्ये रस्ता करावा, आणि त्या घराच्या राज्यामध्ये त्याने असताना त्या ठिकाणी नाहून जावं, विसरून जावं सगळं. सुंदर असं घर तयार करतो, बारीक अशी वाळू होती, सुंदर असा परिसर होता, एका बाजूने खळखळ पाणी वाहत होतं. सुंदर असं घर तयार केलं त्याने, 2-3 ताळाचं वाळूचं. इकडं आईचं धुणं दादा चालू असतं. धुणं धुवायचं आटोपलं, त्याने सगळे असणारं धुणं एका बकेटीमध्ये, एका टोपल्यामध्ये टाकलं, डोक्यावर ते टोपली घेतली आणि लेकराला आवाज दिला, बाळा चल आता उशीर झालाय, घरी जायचंय. दादा 2 तासापासून सुंदर असं घरटं बनवलं त्याने, त्या लेकराने.
पण आईने आवाज दिला रे दिला, एका क्षणात त्याला लात मारतो, ते सगळं घर पाडतो निघून जातो. तसा जगाचा मायबाप आहे. सुंदरी सृष्टी निर्माण करतोय. देव नटला नाना परी, सुंदर अशी पृथ्वी निर्माण करतोय. सुंदर असे वृक्ष आहेत, सुंदर असे पशु पक्षी आहेत, सुंदर अशी माणसं आहेत. हे सगळं काही निर्माण करणारा तो जगाचा मायबाप आहे. बघा, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरहत प्रभो प्रस्थानम निधानम बीजम अव्ययम. असा तो जगाचा मायबाप, या विश्वाचा नाथ, तो असणारा त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा, कृष्ण परमात्मा म्हणून माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. बघा तुम्ही बघा, तो विश्वाचा जनित आहे. त्याच्या मनात आलं तर सृष्टी निर्माणही करू शकतो, आणि त्याच्या मनात आलं तर सृष्टीचा नाशही करू शकतो. पुढे लक्षात ठेवा दादा, हे सगळं काही त्याच्या हातात आहे. म्हणून चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिविण. दादा लक्षात ठेवा, तुझी या सत्तेने सूर्यासी चालणे, दादा वेदांशी बोलणे तुझी या सत्ते. लक्षात ठेवा दादा. देव बघा तुम्ही दादा, एका कुंभारासारखा आहे दादा. हे चक्र आहे जन्म आणि मरणाचं. तो कुंभार म्हणून आहे दादा, त्या चक्रावर जसा पाहिजे तसा आकार तो त्या असणाऱ्या घड्याला देऊ शकतो, त्या मूर्तीला देऊ शकतो. असा तो जगाचा मायबा दादा. तू वेडा कुंभार विठ्ठला, 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 तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळाच मग हे आकारा, आभाळाच मग हे आकारा, तुझ्या घटाच्या उतरणीला नसे अंतना पार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. जय हो. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. दादा त्यांनी 5 तत्व निर्माण केले, पृथ्वी आप तेज वाणी आणि आकाश. दादा सगळ्या काही गोष्टी निर्माण करणारा तो जगाचा मायबाप आहे. आणि म्हणून त्या विश्वाच्या जनिताने ही सृष्टी निर्माण करायचं ठरविलं. आपल्या नाभी कमळापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला, म्हणून त्याला पद्मनाभ म्हटलं. ब्रह्मदेव नाभी कमळावर विराजमान झाले. 1000 वर्ष गेले. थोडा आवाज द्या. 1000 वर्ष गेले, आणि 1000 वर्ष होऊन सुद्धा ब्रह्मदेवाला काहीही असणार त्या ठिकाणी कसलाच मेळ लागला नाही. म्हणजे का? म्हणजे मला जन्माला घालणारा कोण आहे, माझे आई वडील कोण आहेत, नुसता बसून राहिला. आणि मग ब्रह्मदेव एक वेळेला त्या
कमळाच्या देठामध्ये त्याने प्रवेश केला. पण त्या देठामध्ये कित्येक वर्ष फिरला पण नाही मेळ लागला. पुन्हा वर आला, कमळाच्या असणाऱ्या त्या कोवळ्या अशा पाकळ्यावर बसला आणि त्यावेळेला 2 शब्द कानावर आले, त आणि प. म्हणले तू तपश्चर्या कर. आणि मग ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी ओंकाराची निर्मिती केली आणि तपश्चर्या करू लागले. ओम असणाऱ्या या शब्दाचा उच्चार केला आणि त्यावेळेला साक्षात विराट पुरुष हंस रूपाने ब्रह्मदेवाच्या पुढे प्रगट झाले. चतुर्श्लोकी भागवताचा उपदेश ब्रह्मदेवाला केला आणि आदेश दिला की आता सृष्टी निर्मिती करा. जी 4 श्लोक ब्रह्मदेवाला सांगितले त्याच श्लोकावर व्यासांनी टीका केली. 18,000 श्लोकाचा श्रीमद भागवत ग्रंथ निर्माण केला. सुंदर अशी गुरु परंपरा. हंसरूपी भगवंत ब्रह्मदेवाला उपदेश करतात. ब्रह्मदेव नारदाला उपदेश करतात. नारद महर्षी व्यासांना उपदेश करतात. व्यास मुनी तदा राघव चैतन्यांना उपदेश करतात. राघव चैतन्य केशव चैतन्यांना उपदेश करतात. केशव चैतन्य बाबाजी चैतन्यांना उपदेश करतात आणि बाबाजी चैतन्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना उपदेश करतात. अशी ही गुरु परंपरा आहे. म्हणून जगद्गुरु संत तुकोबराय भागवत ग्रंथाचे असणारे पारायण करत होते. आता त्याचं वाचन करत होते. म्हणून तुकोबराय म्हणतात की एकच ग्रंथ या जगातला असा आहे की त्या श्रवणाने भगवंताला आनंद होतो. म्हणून गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. ब्रह्मदेवाला उपदेश केला आणि ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती प्रारंभ करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. आता पहिली 4 पुत्र निर्माण केले. ते योग मायेन अयोनी संभव सनक सनंदन सनातन सनत कुमार. छोटा छोटाले ती बालकं ब्रह्मदेवाच्या पुढे उभी राहिली. नमस्कार केला पित्याला. म्हणले बाबा सांगा काय का. म्हणले सृष्टीची निर्मिती करा. म्हणले पण बाबा आम्हाला तुम्ही जन्म दिला, आम्हाला तुम्ही निर्माण केलं, हे उपकार तुमचे आमच्यावर आहेत. पण आमचं एकच कर्तव्य आहे, आम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, निरंतर त्याच्या सेवेमध्ये राहावं. आणि म्हणून ब्रह्मदेवाला नमस्कार करून हे 4ही पुत्र निघून गेले. ब्रह्मदेवाला थोडा राग आला. म्हणले सुरुवातीला जर असं विघ्न जर म्हटलं आपली लेकरं आपलं ऐकणार, पुढं काय होईल. ब्रह्मदेवाने भ्रुकुटीत आणली आणि त्या भ्रुकुटीच्या द्वारे दादा रुद्रांची निर्मिती झाली. त्या 11 रुद्र निर्माण झाले. 11 रुद्रांनी निर्माण केला, त्यांचा विवाह लावून दिला आणि सांगितलं सृष्टीची निर्मिती करा. सृष्टीची निर्मिती चालू झाली. पण सगळे असणारे जेवढे पुत्र निर्माण झाले ते सगळे क्रोधिष्ठ निर्माण झाले, कारण रुद्र होते. त्यातले एक रुद्र म्हणजे महारुद्र, 11वे रुद्र हनुमंतराय. लक्षात ठेवा, पुढे महाबलशाली आहेत, बलाढ्य. अरे रावण एक वेळेला कैलास लोकावर गेला. भगवान शंकराच्या दर्शनाला नित्य नियमाने जात होता. आणि भगवान शंकराच्या दर्शनाला जात असताना नंदकेश्वराने आडवीला म्हणले जाऊ नका. म्हणले भगवान शंकर एकांत वासात बसले, पण ऐकलं नाही. आणि अरे म्हणले मी सगळ्यात श्रेष्ठ भक्त शंकराचा, माझं नाव सांगा, बाहेर येतील. नंदकेश्वराने सांगितलं ऐकणार तू. आणि मग त्यावेळेला नंदकेश्वराचं तो रावण ऐकू नाही शकला. त्यावेळेला काय झालं, त्याने आपल्या 20 हातानं तो कैलास पर्वत उचलायला प्रारंभ केला. कैलास पर्वत डगमगू लागला. शंकराच्या लक्षात आलं की रावणाने अहंकाराच्या भरामध्ये, शक्तीच्या गर्भामध्ये कैलास पर्वत तो उचलू लागलाय. म्हणून आपल्या अंगठ्याचा स्पर्श त्या कैलास पर्वतावर केल्याबरोबर त्याचे 20ही हात कैलास पर्वताच्या खाली दबल्या गेले. रक्तबंबाळ असणारा रावण झाला, ओरडू लागला वाचवा वाचवा वाचवा. भगवान शंकराने अंगठा बाजूला केला, त्याचे हात बाजूला निघाले. आणि त्यावेळी नंदकेश्वराने सांगितलं म्हणजे बघ तुला शक्तीचा गर्व खूप आहे रे, अहंकार खूप आहे. अरे तुझा हा गर्व, या शक्तीचा गर्व, तुझ्या ज्ञानाचा गर्व, हा उन्मत्तपणा 11वा रुद्र म्हणजे त्या ठिकाणी साक्षात महारुद्र हनुमंतराया असणारे नाहीसा करतील. दादा त्याने 10 रुद्र प्रसन्न करून घेतले होते, पण एकच रुद्र प्रसन्न करायचा राहिला होता, तो म्हणजे महारुद्र, ते म्हणजे हनुमंतराया. दादा
असा तो हनुमंतराया ना लंकेमध्ये जातोय आणि लंकेमध्ये जाऊन लंकेचा विध्वंस करतोय आणि रावणाचाही गर्वहरण करतोय. ही अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. जय हो. ही दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार. जय हो. महारुद्र हनुमंतरायाने त्या रावणाचा गर्वहरण केला. असे महाबलाढ्य ते रुद्र आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही आता तपश्चर्याला जा आणि सगळी जण तप म्हणजे कुठे म्हणजे पृथ्वीवर जा. पृथ्वीकडे बघितलं तर पृथ्वी अगोदरच त्या ठिकाणी स्थानभ्रष्ट झालेली होती. म्हणजे ही पृथ्वी कोणी नेऊन टाकली कुठे. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप नावाचे दोन दैत्य त्याच्यापैकी द्वितीचा सगळ्यात ज्येष्ठ पुत्र त्याचं नाव हिरण्याक्ष. त्या हिरण्याक्षाने रसातळामध्ये ही पृथ्वी नेऊन टाकली आणि मग त्यावेळेला ब्रह्मदेवाने दीर्घ असा श्वास सोडला आणि त्या श्वासाच्या बाहेर कदा एक जीव बाहेर निघाला. तोच असणारा वराह भगवंत. बोलो वराह भगवान की. बघता बघता वराह भगवंताने पर्वत प्राय रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन रसातळामध्ये जिथं पृथ्वी आहे त्या पृथ्वीचा शोध घेतला आणि ती पृथ्वी पुन्हा आपल्या शिंगावर आणली आणि पुनर्स्थापित केली. पृथ्वी स्थापन झाली. हिरण्याक्षाचा वध केला वराह भगवंताने आणि पुढे चालून सुंदर असे सृष्टी निर्माण झाले. त्यांना 5 अपत्य झाले. देवहूती, आकुती, प्रसूती अशा 3 कन्या आणि उत्तानपात, प्रियव्रत नावाचे असणारे 2 पुत्र ते असणाऱ्या स्वयंभू मनुला आणि शत्रुपेला प्राप्त झाले. त्यापैकी देवभूतीचा विवाह कर्दम मुनीसोबत झाला. त्यांना 9 कन्या प्राप्त झाल्या. एक असणारा अपत्य साक्षात भगवंताचे अंशावतार कपिल सिद्ध महामुनींचा अवतार त्या देवभूतीच्या उदरी झाला. गोपाल कृष्ण भगवान सांख्यशास्त्राचं ज्ञान देवहूती मातेला त्या कपिलांनी दिलं. त्या 9 ज्या कन्या आहेत त्या 9 कन्या संत श्रेष्ठ ऋषीमुनींना त्या ठिकाणी देण्यात आल्या. त्यापैकी एक कन्या अनसूया, ती अनसूया अत्री ऋषींना त्या ठिकाणी देण्यात आली. आणि अत्रींच्या आणि अनसूयेचे उदरी भगवान विष्णूने, ब्रह्मदेवाने आणि भगवान शिवशंकराने त्रिगुणात्मक असा अवतार धारण केला. तो म्हणजे दत्तावतार. सुंदर अशा कथा आहेत. आपल्याला कृष्ण जन्माकडे जायचंय.
सांख्यशास्त्राचं ज्ञान देवहूती मातेला सांगितलं. कालांतराने देवहूतीने कुंभक रेचक प्राणायाम केला. इहलोकीची यात्रा संपविली. कर्दम मुनी त्या ठिकाणी असणारे तपश्चर्येला निघून गेले. कपिल सिद्ध महामुनी ईशान्य दिशेला त्या ठिकाणी तपश्चर्या करता निघून गेले. गंगासागराच्या ठिकाणी सांख्यशास्त्राचं ज्ञान दिलं म्हणून कपिल सिद्ध महामुनींचा गंगासागराला खूप मोठा आश्रम आहे. जी आकृती आहे त्या आकृतीनं रुची प्रजापती सोबत विवाह केला आणि 2 अपत्य त्यांना हे प्राप्त झाले. यज्ञ नारायण साक्षात भगवंताचा अवतार आणि दक्षिणा स्वरूपी लक्ष्मी मातेनं त्यांच्या उदरी अवतार घेतला. आणि सगळ्यात लहानी होती ती प्रसूती. या प्रसूतीच्या उदरी 16 कन्यांनी जन्म घेतला. त्यापैकी सगळ्यात जी लहानी होती तिचं नाव सती. त्या सतीनं भगवान शंकराच्या सोबत विवाह केला. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय पते शिव हर 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 महादेव। सतीचा विवाह शंकराच्या समवेत झाला। या सतीनं खूप घोर अशी तपश्चर्या केली। भगवान शिवाला त्या ठिकाणी
प्रसन्न करून घेतलं. सुंदर असा विवाह झाला. कालांतराने अनेक असे संवाद नवविधा भक्तीचं ज्ञान सतीला शंकराने दिलं. मागच्या वर्षी शिवमहापुराणामध्ये आपण ह्या कथा ऐकल्या सविस्तर. पुढे चालून बृहस्पतीसव वाजपेय नावाचे यज्ञ दक्ष राजा करत होता. प्रसूती दक्षांची असणारी पत्नी आहे. दक्ष हे ब्रह्मदेवाचे सुपुत्र आहे. आणि बृहस्पतीसव यज्ञ करत असताना सगळी देवता उपस्थित असताना भगवान शिवशंकराने दक्षाला नमस्कार नाही केल्यामुळे दक्षाने शंकराचा अपमान केला. वाटेल ते बोलले. भगवान शंकराने खाली मान घातली आणि तो अपमान गिळू लागले. नंदकेश्वराला नाही सहन झाले आणि नंदकेश्वराने श्राप दिला, हे दक्षा, माझ्या स्वामीला जर असा बोलत असेल तर तुझं मस्तक तुटेल आणि यज्ञकुंडामध्ये जळून भस्मसात होईल. भगवान शंकर निघून गेले आणि दक्षाने आज्ञा दिली, थोडं ट्रबल द्या. भगवान शंकराने आज्ञा दिली, की आता इथून पुढे त्या दक्षाच्या असणाऱ्या कोणत्याही सत्कार्याला जायचं नाही. आणि इकडे दक्षानेही सांगितलं की हवीरभाग असणारा प्रत्येक देवतेंचा ठेवायचा यज्ञभूमीमध्ये, पण शंकराच्या नावाने हवीरभाग ठेवायचा नाही. कुठेही स्थान द्यायचं नाही शंकराला. शिवशंकर कैलास लोकामध्ये आले. अपमान झालेला होता. तो अपमान त्या ठिकाणी सहन करत होते. अहो, तमोगुणी शंकर आहे. तिसरा नेत्र कटाक्ष जर उघडला तर संबंध विश्वाचं असणार त्या ठिकाणी राख होईल. एवढी ताकद त्या शंकराची. पण शांत बसले आणि भगवान शिवशंकर नामस्मरण करू लागले. दादा, कोणाचं नामस्मरण करत होते? दादा, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे हाला असणार त्या ठिकाणी विष निघालं समुद्र मंथनातून. ते विष प्राशन केलं. शरीराचा दाह होऊ लागला. सर्प गळ्यामध्ये टाकले. चंद्र डोक्यावर घेतला. गंगा माता डोक्यावर ठेवली. सर्वांगाला भस्म लावला. तरी सुद्धा दाह शांत झाला नाही. मग शेवटी शंकराने रामाचं नाव घेतलं. लक्षात ठेवा दादा, नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे निळकंठ, निज सुखे निवाला. कंठामध्ये विष धारण केलं होतं. त्या कंठाचा दाह, शरीराचा दाह कमी व्हावा म्हणून प्रभू रामचंद्रजींचं नामस्मरण नित्य नियमाने शंकर करू लागले. त्या विषाचा प्रभाव कमी झाला. पण या क्रोधाचा आणि अपमानाचा झालेला प्रभाव कमी कसा करावा शंकर विचार करत होते. म्हणले, अरे, ज्याच्या नामाने विषही असणार त्या ठिकाणी त्याचा प्रभाव कमी करतय, तर हा क्रोध आणि हे असणार त्या ठिकाणी अपमान का कमी करणार नाही? तेच नाम. म्हणून नामस्मरण करू लागले. नित्य नामस्मरण करू लागले. कित्येक दिवस नामस्मरण चालू आहे. भजन करी महादेव, भजन करी महादेव, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. हरि बोल. भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव, श्रीराम, भजन करी महादेव.
राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय भजन करिए महादेव श्री राम जय राम भजन करिए महादेव श्री राम जय राम भजन करिए श्री राम जय जय राम नामस्मरण चालू आहे. कित्येक काळ लोटल्या गेला आणि पुढे त्याच दक्षाने वाजपेय नावाचा यज्ञ प्रारंभ केला आणि सगळी देवदेवता कैलास लोकाच्या आजूबाजूने त्या दक्षाच्या नगरीकडे जाऊ लागले. या सतीला वाटलं कोण चाललंय. विचारलं इंद्राणीला, अगं इंद्राणी कुठं चाललीस. म्हणजे अगं तुला माहिती नाही तुझ्या पित्याच्याच घरी खूप मोठा यज्ञ समारंभ आहे आणि सगळ्या देवतेंना मूळ पत्रिका दिली, आम्ही तिकडेच चाललो. सतीला दुःख वाटलं, परत आली. शंकराला विचारलं, मालक माझ्या पित्याच्या घरून काही आमंत्रण निमंत्रण पत्रिका मूळ पत्रिका काही आली का. नाही आली. तिला वाटलं खरंच विसरले असतील द्यायचं किंवा कोणाकडे दिली असेल. ऐका मी जाऊ, माझ्या पित्याच्या घरी खूप मोठा असणार त्या ठिकाणी समारंभ आहे, यज्ञ समारंभ आहे. शंकरांना झालेला अपमान सांगितलेला नव्हता. नंदकिशोर या सगळ्या काही गोष्टी दोघांचा संवाद ऐकत होते आणि त्यावेळेला शंकराने सांगितलं, ऐक म्हणले काही ठिकाणी बोलविल्याशिवाय जाऊच नाही आणि काही ठिकाणी न बोलविता जावं. धार्मिक कार्य असेल, सप्ताह असेल, अन्नदान असेल, तिथं नाही बोलिलं तरी जावं माणसाने. पण वैयक्तिक कार्य कोणाचं असेल तर अशा कार्याला बोलविल्याशिवाय जाऊ नये. तू जाऊ नकोस. शंकरांना माहित होतं पुढं काय होणार. नाही ऐकलं सतीनं आणि निघाली ती. दादा नंदकिशोराला भूत वेताळ पार्षदांना सोबत दिलं आणि सती माता स्वतः दक्षाच्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी आविर्भूत झाली. दक्षाने सांगून ठेवलं होतं, जरी कोणी आलं कैलासातलं किंमत द्यायची नाही. 15 बहिणी 15 जावाई, ती प्रसूती माता, राजा दक्ष, संबंध असणारे देव ब्राह्मण समोर बसलेले. मंत्राचा असणारा उच्चार होत होता. शुद्ध तुपाची आहुती यज्ञ भूमीमध्ये यज्ञ कुंडामध्ये पडत होती, समिधा पडत होत्या. सगळी देवता उपस्थित होती. सतीला दुःख वाटलं की तिचं स्वागत कोणीही केलं नाही. बहिणी बोलल्या नाहीत, आई बोलली नाही, पिताही बोलले नाही. आणि समोर बघितलं यज्ञ भूमीमध्ये त्या ठिकाणी यज्ञशाळेमध्ये सती माता गेले. त्यावेळेला सगळ्या देवतांचा आविर्भाग बघितला पण शंकराला कुठेही स्थान दिलं नाही, म्हणून जास्त दुःख झालं. सतीला दुःख झालं आणि त्यावेळेला सती आपले अश्रू पुसू लागले आणि नंदकिशोर सांगू लागले, माझे शंकर सांगत होते ते ऐकलं नाही माते तुम्ही. याच धर्म मंडपामध्ये, याच यज्ञशाळेमध्ये शंकरांचा अपमान मागच्या वेळेला झाला. शंकराने तुम्हाला सांगितलं नाही. या दक्षाने वाटेल ते असणारे त्या ठिकाणी निर्बत्सना माझ्या शंकराची केली. आई चला परत. पण सती मातेला त्या ठिकाणी असणार हे दुःख सहन नाही झालं. सती आदिमाया भगवतीचा अवतार आहे. दक्षाने तपश्चर्या केली आदिमाया भगवतीची. त्यावेळेला ती आदिमाया भगवती प्रसन्न झाली. गोविंद गोविंद गोपाला, गोविंद गोविंद गोपाला, भजे गोविंद गोविंद गोपाला, गोविंद गोविंद गोपाला, भजे मुरारी मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर नंदलाला, भज मुरारी, भज मुरारी मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर
कृष्ण भगवान की जय। या दक्षाने तपश्चर्या केली, ती आदिमाया भगवतीची कित्येक काळ लोटला गेला। ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितलं होतं, हे दक्षा, भगवान शिवशंकराचा विवाह होणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण की पुढे अनेक कार्य करायचे आहेत। आणि म्हणून तू आदिमाया भगवतीची आराधना कर, ती आदिमाया भगवती प्रसन्न होईल आणि प्रसन्न होऊन त्या ठिकाणी तुझ्या घरी जन्माला येईल। आणि म्हणून दक्षाने खूप मोठी तपश्चर्या केली, आदिमाया भगवतीला प्रसन्न केलं, ती समोर प्रगट झाली। 18 भुजामध्ये 18 आयुध आहेत, अशी ती आदिमाया भगवतीची महावर असणारी आरूढ झालेली जगदंबा माता त्या ठिकाणी समोर प्रगट झाले। आणि त्यावेळेला हात जोडले राजा दक्षाने आणि विनंती करू लागला, स्तुती करू लागला। आया गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी आया गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते। ताली वाजवा सर्व भगवती सिद्धिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। ताली वाजवा सर्व जय हो। शंकर तोषिणी किल्बिषमोषिणी घोषरते। धनुजनि रोषिणी नितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। शिखरी शिरोमणि तुंग हिमालय शृंगनिजालय मध्यगते। मधु मधुरे मधुकैटपगंजनि कैटपभंजनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते।
जय ही महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते जय जय ही महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते जय जय ही महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते आदिमाया भगवतीला प्रसन्न केलं, तू माझ्या घरी जन्माला ये. ती आदिमाया भगवती म्हणाली, मी घरी जन्माला येते, तुझ्या प्रसूती मातेच्या उदरी जन्माला येईल, पण जर माझ्या मनाच्या विरुद्ध जर कोणती गोष्ट आणि घटना घडली तर मी तिथे राहणार नाही. आणि तीच असणारी वेळ आता आली की सतीच्या मनाच्या विरुद्ध दक्ष राजा वागला, भगवान शंकराचा अपमान केला आणि सतीनं आता योग अग्नी पेटविला. वाटेल ते दूषण दक्ष राजाला दिलं आणि सतीनं योग अग्नीमध्ये आपला देह त्या ठिकाणी संपविला. इकडे संबंध हाहाकार त्या ठिकाणी वाजला. त्या असणाऱ्या नंदकेश्वराने त्या पार्षदाने युद्धाला असणारा आवाहन दिलं. त्या भृगु असणाऱ्या ऋषीमुनीनं ऋभू नावाचे दैत्य निर्माण केले. तिथे पराजय झाला नंदकेश्वराचा आणि सगळी जण कैलास लोकांमध्ये आले. भगवान शिवशंकराला सांगितलं, त्राहिमाम सतीनं आपला देह त्या ठिकाणी संपविला, अपमान झालेला तुमचा सहन झाला नाही, सगळ्या काही गोष्टी सांगितल्या. आणि मग शंकराला क्रोध आला. तांडव नृत्य शंकर भगवंत करू लागलेले आणि केस मोकळे सोडले, गळ्यातले रुद्राक्षाच्या माळा तुटू लागल्या, त्रिशूळ हातामध्ये फिरू लागला, डमरू वाजू लागले भगवान शिवशंकर. आणि आपल्या डोक्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी केसाचा एक असणारा तुकडा, एक केस तुटला आणि तो तोडल्यानंतर एका शिळेवर आदळला. आणि त्या शिळेतून एक पार्षद भगवान शंकराचा प्रकट झाला. त्यांचं नाव वीरभद्र. बोलो वीरभद्र भगवान की जय. वीरभद्रांचा आविर्भूत त्या ठिकाणी झाला आणि वीरभद्र प्रकट झाले. शंकराला नमस्कार केला. शंकरा आज्ञा करा. म्हणजे आत्ताच्या आत्ताच जायचं थोडा बघा आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करायचा. वीरभद्रासोबत 64 योगिनी दिल्या. त्या अष्टमीच्या मुहूर्तावर प्रगट झाल्या. अष्टमी तिथीला आदिमाया भगवतीच्या पूजेसाठी अतिशय महत्व. सगळे भूत वेताळ सगळी जण निघाले आणि वीरभद्र एका क्षणात दक्षाच्या यज्ञामध्ये पोहोचला. सगळ्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. दक्षाचं मस्तक त्या ठिकाणी छेदल्या गेलं. ते मस्तक जळून भस्मसात झालं, यज्ञकुंडामध्ये पडलं. कित्येक काळ लोटल्या गेला. भगवान शिवशंकर ध्यानमग्न राहू लागले. सगळ्या देवांना ब्रह्मदेवाला वाईट वाटलं. शंकराकडे पुन्हा गेले. म्हणले, देवा तुम्ही भोळ दैवत आहात, तुम्ही विश्वनाथ आहात, तुम्ही या जगाचे मायबाप आहात. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, आणि एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव. कृपा करा, दक्षावर कृपा करा, दक्षाचा यज्ञ पूर्णत्वाकडे जावा अशी विनंती आहे. मग भगवान शिवशंकर त्या ठिकाणी दक्षावर कृपा करतात. वीरभद्राला सांगतात, उद्या ब्रह्ममुहूर्तावर ज्याचं मस्तक मिळेल त्याचं मस्तक त्या दक्षाच्या धडाला लावा. दुसऱ्या दिवशी कुणीही त्या वीरभद्राला मिळत नाही, पण एक असणारं त्या ठिकाणी बोकुड होतं. त्या बकऱ्याचं मस्तक असणारं छेदल्या गेलं, छाटलं ते मस्तक आणि ते मस्तक दक्षाच्या धडाला लावलं. शिवशंकर त्या असणाऱ्या यज्ञभूमीमध्ये आले आणि दक्षाने भगवंताला हात जोडले. डोळ्याला पाणी आलं पण बोलता येत नव्हतं. त्याची साक्ष म्हणून दादा दक्ष बोलू लागला पण बोकड्याचाच आवाज आला. म्हणून शंकराच्या दर्शनाकरता गेल्यानंतर 3 वेळेला टाळी वाजवावी आणि बुबुक्कार करावा. लक्षात ठेवा. दक्ष शरण आला, दक्षावर कृपा केली आणि त्यावेळेला यज्ञ पूर्णत्वाकडे गेला. त्या सतीचं जे प्रेत होतं ते शंकराने खांद्यावर घेतलं. दुःख झालं आणि भगवान शिवशंकर सगळीकडे ते प्रेत घेऊन फिरू लागले.
भगवान विष्णूला ही बातमी समजली आणि शंकर त्या ठिकाणी वेड्यासारखी सतीचा असणारा देह घेऊन इकडे तिकडे फिरू लागले. शंकरा शांत व्हा, कित्येकाने समजावून सांगितलं पण ऐकायला तयार नव्हते. म्हणून भगवान विष्णूने काय केलं, सुदर्शन चक्राला आज्ञा दिली आणि त्या सतीच्या देहाचे 51 तुकडे करायचे सांगितले. सतीच्या देहाचे 51 तुकडे झाले आणि ते 51 तुकडे या भारतभूमीमध्ये भारताच्या बाहेर काही ठिकाणी पडले. ते 51 शक्तिपीठ या भूतलावर निर्माण झाली. हिमालयाने तपश्चर्या केली. सतीचा पुढचा अवतार उमा पार्वतीचा आहे. हिमालयाचे उदरी अवतार घेते सती माता. आणि त्यावेळेला हिमालय विचारतो, हे आदिमाया भगवती तुझे कुठं कुठं स्थान आहे. आणि त्यावेळेला सगळ्यात आवर्जून उल्लेख केला तो महाराष्ट्राचा. सर्वप्रथम आदिमाया भगवतीने म्हणले कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी देवी ही सगळ्यात श्रेष्ठ माझी स्थानं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ म्हणून प्रचलित आहेत. अशी ती आदिमाया भगवती जगदंबा विशालाक्षी माता 51 असणाऱ्या शक्तिपीठामध्ये आविर्भूत झाली. पाकिस्तानमध्ये हिंगलाज माता, आसाममध्ये कामाख्या देवी असे अनेक असणारे तीर्थक्षेत्र आदिमाया भगवतीचे या ठिकाणी विराजमान आहेत. त्या आदिमाया भगवतीला आपण सर्वजण शरण जाऊया. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आंबे गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला माझ्यावरी जागवी तो रात सारी, आंबे गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला. सौख्य भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडणी करुणा भागतो उद्धार करणार अधर्म निर्दाळुनी धर्म हाय तूच रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्य मातला, आई आम्हावरी संकटहारी जागवी तो रात सारी, आई आम्हावरी संकटहारी जावत येल वकरी, आम्ही गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला. जय हो
आदिमाया भगवती आणि तिचं एक स्वरूप आहे काळ रात्री. ती काळ रात्री अंबिका म्हणून प्रकट झाली आणि कालिंका म्हणून प्रकट झाली. तिचे अनेक असे स्थान आहेत. जिथं जिथं तीर्थक्षेत्रावर तुम्ही आदिमाया भगवतीच्या जाता तिथं तिथं एक देवी मूळ स्थानावर विराजमान आहे. एखादा पर्वत असेल तर बघा, एक पर्वताच्या पायथ्याला विराजमान असेल. ती अंबिका आणि कालिंका असे दोन अवतार महिषासुराच्या वधाच्या वेळेला आदिमाया भगवतीने धारण केले होते. तिचंच नाव काळूबाई आहे, लक्षात ठेवा. ती मांडवरगडची असणारी त्या ठिकाणी कालिंका माता ती काळी आई आहे. आता एक वीर्याची असणारी त्या ठिकाणी एकवीरा माता आहे. अंबाजोगाईची योगेश्वरी आहे. अशी आदिमाया भगवती या चराचरामध्ये व्याप्त झालेली आहे. म्हणून ती काळ रात्री आणि अंबिका हे दोन अवतार प्रमुख आदिमाया भगवतीचे या पृथ्वी तलावर विराजमान आहेत. हे गार हे वार हे गार वार डोंगराची हवा बैला सोसना गार. हे गार वार डोंगराची हवा बैला सोसना गार. आवाज हळद कुंकू घेऊन हाती काळू बैला विनमुखते. हळद कुंकू घेऊन हाती काळू बैला विनमुखते. या देवीचा काळूबाईचा या देवीचा काळूबाईचा मळवट भरवला बैला सोसना गार. गार वार डोंगराची हवा बैला सोसना गार. घेऊन हाती काळू बैला विनमुखते. ही झोळी पातळ घेऊन हाती काळू बैला विनमुखते. या देवीचा काळूबाईचा या देवीचा काळूबाईचा छबीना मिरवणा बैला सोसना गार. उदग अंबे उदे उदग अंबे उदे उदग अंबे उदे उदग अंबे उदे हरि उदग अंबे उदे उदग अंबे उदे उदग अंबे उदे उदग अंबे उदे आदिमाया भगवतीचा नामाचा जागर जो कोणी कुलाचार करतो ती आदिमाया भगवती त्या कुटुंबावर प्रसन्न असते. म्हणून आपल्या हिंदू धर्मियांचा कुलाचार आहे
की वर्षातून एकदा तरी आदिमाया भगवतीच्या दर्शनाला सहकुटुंब सहपरिवार जावं, 11 अलंकाराने आदिमाया भगवतीची पूजा अर्चा करावी, नवरात्र उत्सवामध्ये त्या आदिमाया भगवतीच्या नावाने उपवास धरावे, नवरात्र उत्सव साजरा करावा। तो कुलाचार आहे आपल्या सगळ्यांचा। आणि ज्यांच्या घरामध्ये नित्यनियमाने आदिमाया भगवतीची पूजा आराधना होत असेल, सप्तशतीचा पाठ होत असेल, ती आदिमाया भगवती सदैव त्या कुटुंबावर त्या ठिकाणी कायम स्वरूपी कृपा वर्षाव करत असते। अशी ती आदिमाया भगवती चराचरामध्ये व्याप्त या ठिकाणी आहे। कालांतराने भगवान शंकरांचा दुसरा विवाह हिमालयाची असणारी पत्नी मेना हिच्या उदरी उमा म्हणून, पार्वती म्हणून त्या ठिकाणी ती आदिमाया भगवती अवतार घेते आणि भगवान शिवशंकराच्या समवेत या ठिकाणी विवाह करते। अशा 3 कन्यांचा असणारा वंशविस्तार या ठिकाणी शुकमुनी राजा परीक्षितीला सांगतात। आता जो पुत्र होता स्वयंभू मनुचा त्याचं नाव आहे उत्तानपाद। या उत्तानपादाला 2 पत्न्या सुरुची आणि सुनीती। सुनीतीचा असणारा सुपुत्र त्याचं नाव ध्रुव आहे आणि सुरुचीचा सुपुत्र असणारा त्याचं नाव उत्तम आहे। पण कर्मधर्म संयोगाने आलेली दारिद्र्य गरिबी एका राज्यकन्याची असणारी त्या ठिकाणी राजाची पत्नी असताना, एका राजाचा राजपुत्र असताना सुद्धा सुरुचीच्या समवेत सुंदर असा प्रपंच या असणाऱ्या उत्तानपाद राजाचा चालू आहे। पण सुनीतीला एका पर्ण कुटीमध्ये राहण्यासाठी दादा तिला तत्पर केलं। कर्मधर्म संयोग आणि या ध्रुवाने 5 वर्षाचा असताना बाहेर खेळायला जावं, बाहेरच्या सगळ्या मित्रमंडळीने रस्त्यामध्ये एखाद्या प्रांगणामध्ये त्याला चिडवावं। म्हणले अरे तुझा बाप कोण आहे? म्हणले तो राजा उत्तानपाद आहे। म्हणले अरे तुझा बाप नाही तो? म्हणले असं का म्हणतात? म्हणले अरे तो राजमहलामध्ये राहणारा, तुम्ही झोपडीमध्ये राहणारा, कुठं राजा आणि कुठं रंक? डोळ्याला पाणी यावं, हिनवावं त्याला, आणि कधीतरी त्याला वाटावं मी सुद्धा त्या राजसिंहासनावर बसावं, बापाच्या मांडीवर बसावं जसा उत्तम बसतोय। पोराने चिडवावं, आईकडे यावं आणि आईला म्हणावं आई कोणत्या जन्माचे भोग आपण भोगतो की जेणेकरून सार्वभौमत्व राजा उत्तानपाद राजा माझे पिता असताना सुद्धा त्या पित्याकडे जाण्याची सुद्धा मला परवानगी नसा। आईच्या डोळ्याला पाणी यावं, आईने सांगावं बाळा अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, आपलं कुठंतरी प्रारब्ध वाईट असेल रे। मी एक राजाची राजपत्नी असताना सुद्धा या पर्ण कोटीमध्ये गरिबासारखं राहावं लागतं। सुरुची आवडती होती राजाची आणि सुनीती नावडती होती। बाळा जशी वेळ येईल तसं माणसाने वागावं, अंतरुण पाहून पाय पसरावे। ऐक बाळा भगवंत कधी ना कधीतरी वेळ बदलतच असतो। कुठेतरी सुख येईल तर दुःख येतच असतं आणि दुःख आलं की सुख येतच असतं, हे लक्षात ठेवा। ऐक बाळा तो जगाचा मायबाप एवढा मोठा आहे, एवढा सामर्थ्यवान आहे, तो क्षणामध्ये दादा राजाचा रंक बनवतो, रंकाचा राजा बनवितो। मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरी, त्याच्या कृपेनं एखादा मुका व्यक्तीही बोलू शकतो आणि पांगळा सुद्धा पर्वत चढू शकतो, एवढी ताकद आहे त्याची। फक्त थोडा संयम असावा। ज्याच्या जीवनामध्ये दादा शांतता संयम आणि समाधान आहे त्याच्या जीवनामध्ये भगवंत निश्चित आहे। आणि म्हणून सांगितलं बाळा ऐक, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे। दादा माझ्या साधू संतांनी सांगितलं जशी वेळ आहे तसं माणसाने राहावं, वागावं, हे शिकायचे आम्हाला ध्रुव बाळाच्या या चरित्रातून। ऐका समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेविला तैसे रहावे, देव ठेविला तैसे
राहावे कोणी दिवसी बैसोनी हत्तीवर कोणी दिवसी पालखी सुभेदार कोणी दिवशी पायाचा चाकर चालत जाई कोणता दिवस कसा आहे सांगता येतं का बघा ना अरे आज आम्ही जर श्रीखंड पुरी खात असलो पंचपक्वान्न खात असलो पण उद्याचा दिवस कसा येईल हे आपल्या हातात नाही आहे कोणता दिवस कसा येईल याची गॅरंटी नाही पण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं हे आपल्या हातात आहे मला एक त्या जगाच्या मायबापाला आपलं सांगणं असावं आपलं मागणं असावं तुझी आम्ही भक्ती करतो तुझी आम्ही सेवा करतो हे देवा एक कृपा कर आमच्यावर दादा जो आमचा प्रपंच आहे जो आमचा संसार आहे जे आमचं कुटुंब आहे ते सुखामध्ये आनंदामध्ये राहू दे फक्त एकच सांगणं देवा मागणं मागू नका दुःख असेल वाईट दिवस असतील समाधान ठेवा केदारेश्वराच्या मंदिरापुढे या आणि केदारेश्वराला हातच जोडा हे देवा हे जगाच्या मायबापा तू विश्वाचा नाता आहेस करतो अन्यथा करतो तुझी ताकद आहे शक्ती आहे फक्त एकच सांगते मागत नाही बघा दादा त्याला फक्त सांगा तो ऐकतोय कारण की ज्या भगवंताची प्राणप्रतिष्ठा झालेली असते त्या असणाऱ्या मूर्तीमध्ये त्या पिंडीमध्ये साक्षात ते चैतन्य विराजमान असतं त्याला सगळ्यांच्या भावना समजतात सगळ्यांची गाऱ्हाणे ऐकतोय म्हणून तो नवसाला पावतोय आणि तो नवसाला पावतोय ना तर त्याला एकच नवस करा एकच मागा ऐका आता माग न मागू कशाला ऐका आता माग न मागू कशाला माझा संसार सुखाचा झाला सुख लाभल माझ्या जीवाला गुणी भरतार माझी लेकर कर यांचा सांभाळ कर यांची राखण हेच माझ मागण रे देवा हेच माझ मागण हेच माझ मागण रे देवा हेच माझ सांगण जय हो आता मागण मागू कशाला माझा संसार सुखाचा झाला सुख लाभल माझ्या जीवाला हे गुणी भरतार माझी लेकर हे गुणी भरतार माझी लेकर कर यांची राखण हेच माझं सांगणार देवा हेच माझं सांगणार हेच माझं सांगणार देवा हेच माझं सांगणार भगवान केदारेश्वराला विनंती करा आता आमच्या पूर्व पुण्याईने माता पित्याच्या पुण्याईने आम्हाला चांगलं कुटुंब मिळालं तेव्हा एकच मागणं आहे की आमच्या घरादाराचं कुटुंबाचं रक्षण कर आणि त्यांचे राखण कर हे गुणी भरतार हे गुणी भरतार माझी लेकर कर यांची राखण हेच माझं मागण रे देवा हेच माझं सांगण हेच माझं सांगण रे देवा हेच माझं सांगण
कधीतरी केदारेश्वराच्या पुढे जा आणि त्याला सांगा, सुख जरी असेल, दुःख जरी असेल, संकट जरी आले असले, पण त्या संकटाच्या समयाला, दुःखाच्या समयाला तू फक्त आमच्या कुटुंबाचं रक्षण कर ना. तो जगाचा मायबाप सांगितलेला ऐकतोय, म्हणून देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूत. एवढं लक्षात ठेवा बाळा. आपण आपली गाराणे लोकाला सांगायची नाही. तू जगाचा मायबापाला कळतं सगळं रे, त्याला सांगायचं. बघ एक दिवस असा येईल की त्या दिवशी तुझे पिता, तुझा सावत्र भाऊ, तुझी सावत्राई तुझ्या पाठीमागे लागेल. ध्रुवा ये बस सिंहासनावर, येईल तो दिवस. आईनं लेकराचं सांत्वन करावं, ध्रुव बाळाने निद्रिस्त व्हावं, पुन्हा उठावं दुसऱ्या दिवशी आणि निघावं. पुन्हा पोरांनी चिडवावं. आणि एक वेळेला ध्रुव बाळ त्या असणाऱ्या राजमहलाच्या पुढून जात असतो आणि जाता जाता आपले पिता सिंहासनावर बसलेले त्याला दिसतात. त्याला मोह आवरत नाही आणि धावतच जातो आणि पित्याच्या मांडीवर जाऊन बसतो. पित्यालाही आनंद होतो, ध्रुव बाळ माझ्याकडे आला, डोक्यावरून हात फिरविला. एका बाजूने उत्तम बसलेला, एका बाजूने ध्रुव बाळ बसलेला. राजाला आनंद झाला, सगळे प्रधान मंडळी त्यांना आनंद झाला. पण हे सुरुचीला सहन नाही झालं. त्या ध्रुवाच्या हाताला पकडलं आणि जमिनीवर ढकलून दिलं. गुडघे फुटले, तोंडामध्ये माती गेली आणि दाहे मोकळून ध्रुव बाळ रडू लागला. ध्रुवा, तुझ्या पित्याच्या मांडीवर जर बसायचं असेल तुला, तर त्या जगाच्या मायबापाची तपश्चर्या करून त्याला माग की सुरुचीच्या उदरी मला जन्म दे, त्याच्याशिवाय तुला हा अधिकार नाही. रडला ध्रुव. प्रधानांच्या डोळ्याला पाणी आलं. उत्तानपाद राजाही दुःखांकित झाला, डोक्याला हात लावला त्याने. राज हट्ट, स्त्री हट्ट, बाल हट्ट याच्या पुढे कोणाला जाता येत नाही. ध्रुव बाळ तिथून निघाला, आईकडे गेला आणि आईला सांगितलं, आई आज मी राजमहलामध्ये गेलो पण माझा अपमान झाला, मला हाकलून दिलं. आणि सुरुचीचा एक शब्द माझ्या कानावर पडला की त्या देवाची तपश्चर्या कर. खरंच आई, तो देव मनासारखं देतो? म्हणले हो रे, तो प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतो म्हणून त्याला देव म्हणतात. जा त्याच्याकडे एकदा. आई खरंच तो देव काही ना काहीतरी देईल. हो निश्चित देईल. आई सहज बोलत होती, पण ध्रुव बाळाने एवढं मनावर घेतलं की ध्रुव बाळ लगेच तपश्चर्येलाच निघाला. बाळा कुठं चाललास? म्हणले आई चाललो त्या देवाच्या भेटीला. अरे वेडा झाला की काय? मी सहज म्हणले. म्हणले तुला अरे या लहान वयामध्ये, बालवयामध्ये परमार्थ करत नसता, खेळायचं बागडायचं वय आहे तुझं. आई मी आता जातो. कधी तो देव बघितला नाही, कधी त्याचं नामस्मरण माहित नाही, कसा दिसतो हे माहिती नाही, त्याला प्राप्त करून कसं घ्यायचं, प्रसन्न कसं करायचं हे सुद्धा माहिती नाही, पण तरी जातो. आईच्या चरणावर नतमस्तक झाला ध्रुव बाळ. आणि 5 वर्षाचा ध्रुव बाळ वनामध्ये निघाला. दादा विचारू लागला, दादा कुठं असेल तो देव? कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल. हो जरी ठाव असेल तो मा कोणा. आणि जाता जाता वनामध्ये खूप दूर गेला आणि नारदांची स्वारी तिथं आली. नारद समोर प्रगट झाले. श्रीमन्नारायण. अरे कोण, कुठलास? म्हणजे या देहाला ध्रुव बाळ म्हणतात. कुठे चाललास? ते भगवंताच्या दर्शनाला. त्याला पाहिलंच नाही, त्याला ओळखतोच नाही, नामस्मरण कसं करावं हे माहिती नाही. म्हणजे जा घरे. परीक्षा घेतली नारदांनी, पण ध्रुव बाळ हट्टाला पेटला आणि शेवटी नारदांना त्याची दया आली. नारदांनी काय केलं? त्याला 12 अक्षरी मंत्र दिला. तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र दिला आणि सांगितलं, दादा कुंभक्रेचक प्राणायाम कर, यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार ध्यान धारणा आणि समाधी अवस्थामध्ये जा, नित्यनेमाने तपश्चर्या कर, बघ तो भगवंत तुला प्रसन्न होईल. मधुवनामध्ये ध्रुव बाळाला यमुना नदीच्या काठावर सुंदर असा आश्रम बांधला. स्नान केलं यमुना नदीचं. नित्यनेमाने तपश्चर्या करू लागला. सुरुवातीला कंदमुळं फळं खाऊ लागला.
तीही सोडली. वृक्षाची पानं खाऊ लागला, तीही बंद केली. नंतर पाणी पिऊन राहू लागला, तपश्चर्या करू लागला, तीही पाणी बंद केलं. आणि शेवटी श्वास, फक्त श्वासावर जीवन जगू लागला. तर त्या तपश्चर्याचा परिणाम एवढा प्रभाव वाढला की दादा, जेवढे जीव आहेत या पृथ्वी तलावर, जेवढे जीव आहेत या संबंध सृष्टीमध्ये, त्या जीवावर, त्या श्वासावर त्याने नियंत्रण मिळवलं. प्रल्हादाने त्या ध्रुव बाळाने श्वास घेतला की सगळ्या जीवांनी श्वास घ्यायचा. याने श्वास कोंडून धरला की बाकीचे गुदमरून मरायचे. ज्यावेळेला याने श्वास सोडायचा त्यावेळेला बाकीच्यांनी श्वास सोडावा. आणि सगळे देवता परेशान झाले. वैकुंठामध्ये भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणू लागले, देवा, अहो तुमचा भक्त तो ध्रुव बाळ तपश्चर्या करतोय, जा प्रसन्न व्हा त्याच्यावर. त्यांनी श्वासावर विजय मिळविलाय, या वायू तत्वावर विजय मिळविला. आणि म्हणून सगळी सृष्टीतले जीव गुदमरून मरू लागले हो. आणि मग त्यावेळेला भगवान विष्णूंनी गरुडाला आज्ञा दिली. दिव्य अशा गरुडावर भगवान विष्णू आरूढ झाले. इकडे नेत्र कटाक्ष ध्रुव बाळाने झाकलेले आहेत. सुंदर अशी मूर्ती, ती डोळे झाकल्यावर दिसू लागली. दादा, तो भगवंत कसा आहे? दादा, आवड हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, असं स्वरूप दिसू लागलं डोळे झाकल्यानंतर. पण अचानक ते स्वरूप गुप्त झालं आणि ध्रुव बाळाने डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर तेच स्वरूप समोर दिसलं. दादा, अतिशय लावण्यमय तो असणार भगवान परमात्मा. काय ते स्वरूप! जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तिने माझ्या मना बोध केला. अनंत जन्मीचे विसरलं दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. लक्षात ठेवा दादा, ते स्वरूप पाहिलं. हरी पाहिला रे, हरी पाहिला आजी सोनियाचा तेनो वर्ष अमृताचे घडो. आजी सोनियाचा दिन, सोनियाचा तेनो वर्ष अमृताचे घडो. आजी सोनियाचा दिन. भगवंताला बघितलं, काय पाहिजे सांग. भगवंता, मला असं पद दे जेणेकरून मला कोणी उठ म्हणणार नाही. आणि भगवंतानी सप्तऋषींच्या पलीकडं उत्तर दिशेला एक तारा आहे. दादा, त्या असणाऱ्या पवित्र पावन भूमीचं आधिपत्य ध्रुव बाळाला दिलं. म्हणून ध्रुवलोक म्हणून तो असणारा त्या ठिकाणी परिसर आणि तो असणारा तारा प्रसिद्ध झाला. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर आजही 3:30-4च्या दरम्यान आपण उत्तरेकडे बघितलं, सगळ्यात मोठा चमकता तारा तो ध्रुव तारा त्याला म्हणतो. दादा, त्या पवित्र पावन ध्रुव लोकामध्ये ध्रुव बाळ त्या ठिकाणी नांदू लागले. उत्तानपाद राजा, तू उत्तम सुरुची. दादा, त्या तपश्चर्याच्या प्रभावामुळे भगवंत प्रसन्न झाल्यामुळे वैरभाव त्यांचा संपुष्टात आला. सगळ्यांनी ध्रुव बाळाचं स्वागत केलं. आणि कालांतराने 36,000 वर्ष राज्य उपभोगून ध्रुव बाळ ध्रुव लोकाला निघून गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे जी सुंदर अशी कथा सांगितली ती प्रियव्रत राजाची. थोडा आवाज द्या, बेस कमी करा. हा प्रियव्रत राजा ब्रह्मसत्राची दीक्षा घेतली. आणि
आणि ब्रह्मसत्राची दीक्षा घेतल्यामुळे त्याला विवाह करायचा नव्हता. पण त्यावेळेला ब्रह्मदेवाने समजावून सांगितलं, स्वयंभू म्हणून समजावून सांगितलं, म्हणले अरे सगळ्यांचा वंशविस्तार झाला तुझा भावा, अशी इच्छा आहे. आणि मग प्रियव्रताचा विवाह या ठिकाणी झालेला आहे. या प्रियव्रताने काय केलं, विश्वकर्म्याची जी कन्या आहे बैरिष्मती तिच्यासोबत विवाह केला. कालांतराने या प्रियव्रताने पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा केल्या रथाने, म्हणून त्या रथाच्या चाकोऱ्याने सप्तद्वीप निर्माण झाले, 7 सागर निर्माण झाले. जम्बू, प्लक्ष, शाल्मली, कुश, कंश, शाख, पुष्कर असे असणारे सप्तद्वीप निर्माण झाले. जम्बूद्वीप जे द्वीप आशिया खंड म्हणून ओळखले जातं, आता असं द्वीप निर्माण झालं. म्हणून संत म्हणतात, जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गावगा. असे जम्बूद्वीप आहे. त्याला अजनाब खंड म्हणतात, आर्यावर्त म्हणतात. आणि नंतर भारतवर्ष नाव पडलं. ते भारतवर्ष नाव का पडलं या असणाऱ्या अजनाब खंडाला, तीच कथा आपल्याला पुढे बघायची. शुकमुनी राजा परीक्षितीला सांगतात, राजा या प्रियव्रताच्या वंशामध्ये अनेक दिव्य असे राजे लोक त्या ठिकाणी होऊन गेले. या प्रियव्रताला देवयानी नावाची कन्या झाली. अनेक असे पुत्र त्या ठिकाणी प्राप्त झाले. आणि ही देवयानीचा विवाह पुढे चालून ययाती सोबत करण्यात येतोय. ऊर्जस्वती नावाची कन्या आहे. ऊर्जस्वती नावाच्या कन्येचा असणारा विवाह असणाऱ्या शुक्राचार्यांसोबत होतोय. आणि या शुक्राचार्यांची कन्या ही देवयानी. या देवयानेपासून यदुवंशाचा प्रारंभ, आणि त्याच यदुवंशामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाचा जन्म आहे. गोपाल कृष्ण भगवान दादा नारदांना शरण जाऊन उपदेश घेतला, राज्य सोडलं प्रियव्रताने कालांतराने. पुढे 3 पुत्र त्यांचे, कवी, महावीर, सवन हे ब्रह्मचारी राहिले. पुढे चालून अग्निग्र नावाच्या मुलाला जम्बूद्वीप त्या ठिकाणी देण्यात आलं. त्याला 9 पुत्र झाले. त्यापैकी सगळ्यात श्रेष्ठ नाभी नावाचा पुत्र आहे. आणि या नाभीचा आणि मेरुदेवीचा विवाह होतो. आणि या दाम्पत्यापासून त्यांना एक पुत्र प्राप्त होतो, त्याचं नाव वृषभदेव. ज्या वृषभदेवापासून जैन धर्माचा प्रारंभ आहे. या वृषभदेवाचा विवाह कालांतराने इंद्राणी समवेत त्या ठिकाणी जयंती समवेत होतो. इंद्राने वृषभदेवाची तपश्चर्या त्या ठिकाणी बघितली, परीक्षा घेतली. वृषभदेव भगवान विष्णूचे अंशावतार, आणि त्या असणाऱ्या परीक्षेनंतर उत्तीर्ण झाल्यानंतर आपली जयंती नावाची कन्या त्यांना दिली. आणि पुढे चालून त्या ठिकाणी त्यांना 100 पुत्र झाले. ऐका आता गणित. वृषभदेवाला 100 पुत्र झाले, त्यापैकी 10 जण राज्यकर्ते झाले. राज्यकारभार त्यांना सोपवून दिला. उरले किती? 100 पैकी 10 गेले. उरले किती? 90. बघा ऐका आता दादा. मोठा भरत आहे, कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्प्रक, विदर्भ आणि किकट असे 10 पुत्र आहेत. 100 पैकी 10 जण राज्यकर्ते झाले. आणि त्याच्यानंतर 9 जण हरिधर्म प्रचारक झाले. ऐका त्यांची नावं. ती नावं नवनाथ ग्रंथामध्ये आहेत. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अभिरहोत्र, दादा, करभाजन, चमस अशी ही नवनारायण आहेत. याच नवनारायणाने या कलियुगामध्ये कृष्ण परमात्म्याच्या आदेशानुसार नवनाथांचा जन्म घेतला. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ. लक्षात ठेवा, हे 9 पुत्र वृषभदेवाचे. आता 90 मधून 9 जण गेले. उरले किती? 81. या 81 जणाने पित्याची आज्ञा घेतली आणि तपश्चर्या करण्याकरता भारत भ्रमण करू लागले. आणि भारत भ्रमण करता करता पुणे जिल्ह्यामध्ये आले. आणि पुणे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर इंद्रायणी नदीच्या काठाकाठाने चालत चालत खेड तालुक्यात आले. आणि खेड तालुक्यामध्ये आल्यानंतर त्यांना सुंदर असं बेट दिसलं. ते बेट होतं नदीच्या काठावर सिद्ध बेट. लक्षात ठेवा, त्याला आजान वृक्षाचं बेट. आणि त्यांनी तिथं तपश्चर्या केली ते 81 जणांनी, म्हणून ते सिद्ध बनले तिथं.
म्हणून त्या बेटाचं नाव सिद्ध बेट पडलं. ऐका, सत्ययुगातली कथा आहे. उरले किती होते? 81 जण. ते 81 जण आळंदी क्षेत्राजवळ येतात, त्या बेटावर तपश्चर्या करतात, अजान वृक्षाच्या सिद्ध होतात आणि सिद्ध होऊन दादा त्या बेटाला तेच नाव पडतं सिद्ध बेट, जे आजही आहे. लक्षात ठेवा. नामदेवरायांचं प्रमाण आहे 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. बघा, ते 81 आणि उरलेले 3. आता हे 3 जण कोण आहे? तर निवृत्ती दादा आहे, ज्ञानोपर आया आहेत आणि सोपान काका आहे. या कलियुगामध्ये हे 3 सिद्ध त्या 81 जणाला जाऊन भेटले, म्हणून नामदेवराय म्हणतात 84 सिद्धाचा सिद्ध बेटी मेळा. 84 सिद्धाचा सिद्ध बेटी त्या वृषभदेवाचं सगळ्यात ज्येष्ठ पुत्र जर म्हटलं तर भरत राजा. त्या भरताने राज्य वैभव भोगलं, सार्वभौमत्व राजा झाला आणि सर्व असणाऱ्या भारतवर्षातील सर्व असणाऱ्या जीवांचा, सर्व असणाऱ्या मनुष्यांचा त्या ठिकाणी प्रजांचं त्यांनी संगोपन केलं, सेवा केली. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून या पवित्र पावन आर्याव्रताला भारतवर्ष हे नाव ठेवलं. एवढं लक्षात ठेवा. असं पवित्र पावन हे भारतवर्ष. दादा, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आभादित आहे. लक्षात ठेवा. पवित्र पावन हा भारत देश सबंध जगामध्ये एकाच भारत देशाला आई म्हटलं जातं, कारण या भारताची संस्कृती, संस्कार अतिशय महत्त्वाचे आणि मोठे आहेत. म्हणून आपण शाळेमध्ये प्रार्थना घेत असताना सुद्धा म्हणत असतो दादा की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. किंवा गीतही म्हणत असताना बल सागर भारत हो विश्वात शोभनी राहो. दादा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. दादा लक्षात ठेवा. असा तो पवित्र पावन भारत देश, ज्या भारत देशाला नाव ज्यांच्यामुळे पडलं तो भरत राजा. असे 3 भरत आहेत. एक दुष्यंत शकुंतलेचा भरत, एक कैकेयीचा भरत आणि एक त्या ठिकाणी वृषभदेवाचा आणि जयंतीचा असणारा हा भरत. ज्या भरतामुळे पवित्र पावन या मातीला
या पवित्र पावन भूमीला भारतवर्ष नाव पडलं। गोपाल कृष्ण भगवान की जय। हा भरत राजा कालांतराने वानप्रस्थ आश्रम स्वीकारतो। ऐका, भक्ती मार्गामध्ये सर्वाभूती दया असावी, प्रेम असावं, पण त्या दयेचं आणि प्रेमाचं रूपांतर ममत्वात होऊ नये। ते या भरताच्या बाबतीमध्ये झालं। एका पाडसाच्या संगतीमुळं त्याला पुन्हा असणारा हरणाचा जन्म प्राप्त झाला। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जड भरत राजा हरणी गर्भी गेला। पुन्हा तो त्या ठिकाणी असणारा एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला दादा, पण तिथेही त्या ठिकाणी त्याने मौन व्रत धारण केलं। कुणी काही काम सांगा, कुणी काही त्या ठिकाणी असणारा त्रास द्या, पण तरी सुद्धा कोणाला दुखवायचं नाही, कायिक वाचिक मानसिक पाप करायचं नाही, फक्त नामस्मरण, दिन रजनी हाती धंदा, पांडुरंग। बघा तुम्ही दादा, नित्यनियमाने त्याने कामं करायची। कुणी काही सांगा, जेवायला दिलं तरी राग नाही, लोभ नाही, काही नाही। असा तो त्या ठिकाणी जड भरत राजा आता पुढे चालून रघुगण असणारा त्या ठिकाणी जो राजा आहे, सिंधू सोवीर राज्याचा असणारा त्या ठिकाणी राज्याधिकारी, त्या रघुगणाला फार मोठा उपदेश करतात आणि पुढे चालून त्या ठिकाणी इहलोकीची यात्रा संपवितात। गोपाल कृष्ण भगवान की जय। वेळ कमी, अनेक कथा आहेत। अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी कथा सांगतीकडे न्यायची आहे। अनेक अवतार भगवंताचे या भूतलावर झाले। पुढे चालून इंद्राचा श्राप असेल, त्या असणाऱ्या त्या ठिकाणी विश्वरूपाची असणारी कथा असेल, अशा अनेक कथा आहेत। मरुदगणांची कथा असेल, भक्त प्रल्हादाची त्या ठिकाणी सुंदर अशी कथा आहे सप्तम स्कंदामध्ये, की ज्या भक्त प्रल्हादासाठी भगवंताने या ठिकाणी नरसिंह अवतार धारण केला। नरसिंह अवतार घेऊन त्या हिरण्यकश्यपूचा वध सुद्धा भगवंताने त्या ठिकाणी केला। मरुदगणांची उत्पत्तीची कथा सांगितली। अशी सुंदर अशी त्या ठिकाणी कथा अवतार आहेत। मत्स्य अवतारही सांगितला, अशी सुंदर अवतार त्या ठिकाणी सांगितले। समुद्र मंथनाची पवित्र पावन कथा सांगितली। राजा एक त्या सुंदर अशा कथा आहेत की ज्या जीवाला वेड लावणारे आहेत। गजेंद्राख्यान सांगितलं, अजामिळाची कथा सांगितली, नरकाच्या गतीचं वर्णन केलं, भुवन भूगोलाचा असणारा त्या ठिकाणी सर्व इतिहास सांगितला। ही सृष्टी चराचर कशी निर्मिती झाली हे सर्व काही सांगितलं। प्रजापती दक्षाची पुन्हा कथा सांगितली, प्राचेतसांच्या उदरी त्यांनी जन्म घेतला। सुंदर अशा अनेक कथा सांगितल्यानंतर सूर्यवंशातली पवित्र पावन कथा सांगितली, की ज्या सूर्यवंशामध्ये पवित्र पावन असे राजे झाले की त्या भगीरथाने ही गंगा भूतलावर आणली। त्याच भगीरथाच्या वंशामध्ये पुढे कटवांग नावाचा राजा झाला। पुढे चालून त्या ठिकाणी कटवांग, दीर्घबाहू, रघु, अज राजा, दशरथ राजा आणि दशरथाच्या उदरी प्रभू रामचंद्रादिकांचा अवतार झाला। राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असा अवतार या ठिकाणी झालेला। ही सर्व काही कथा सांगितली। आदो राम तपो वनादि गमनम, हत्व मृगा कांचनम, वैदेही हरणम, जटायु मरणम, सुग्रीव संभाषणम, वाली निर्दलनम, समुद्र तरणम, लंकापुरी दाहनम, पश्चाद रावण कुंभकर्ण हननम, एतद्धि रामायण। त्याला ताकापुरतं रामायण म्हणायचं। एका श्लोकात सगळं रामायण। रामकथा सगळ्यांनी ऐकल्यात। वेळ कमी आहे। एरवी भागवत कथेला कमीत कमी 5 ते 6 तास वेळ पाहिजे, पण आपली वेळ खूप कमी आहे, म्हणून धावत्या वेगात कथा सांगाव्या लागतात। सुंदर अशी रामकथा सांगितली, सूर्यवंशातल्या कथा सांगितल्या आणि पुढे चालून चंद्रवंशातल्या कथा या ठिकाणी शुकमुनी आता सांगू लागले। राजा, ज्या कथेची आवड आहे तुला, ज्या कृष्ण परमात्म्याने तुझं गर्भामध्ये संरक्षण केलं, ऐक आता त्यांच्या सुंदर अशा कथा, पवित्र पावन या ठिकाणी कथा आहेत। त्या कथा ऐकल्या ना तर या जीवाचा उद्धार त्या ठिकाणी होत असतो। ऐक म्हणले राजा, यदुकुळातील 32व्या पिढीत सात्वत नावाचा राजा, त्याला 6 मुलं, वृष्णी आणि अंधक। त्यापैकी वृष्णीनंतर 11व्या पिढीमध्ये देवबाहू नावाचा राजा झाला। त्या देवबाहू असणाऱ्या राजाचा सुपुत्र तो कोण आहे तर वसुदेव आहे। पुढे चालून त्या ठिकाणी अंधकाच्या पिढीनंतर 11व्या पिढीमध्ये अभुक नावाचा राजा झाला। त्या असणारा अभुक राजाचा पुत्र म्हणजे देवक आहे आणि उग्रसेन आहे। उग्रसेनाचा पुत्र कंस आहे। देवकीची कन्या, देवकाची कन्या ती देवकी त्या ठिकाणी आहे। वसुदेव आणि देवकीचा विवाह या ठिकाणी आनंदामध्ये पार पडतोय।
तो भगवान परमात्मा ययाती आणि देव यांच्या वंशापासून त्या ठिकाणी दादा यदुवंशाला प्रारंभ आहे आणि शर्मिष्ठेपासून त्या ठिकाणी कुरु वंशाला प्रारंभ आहे, म्हणजे कौरवांचा वंश. असा सुंदर वंश त्या ठिकाणी सांगितला. आणि सगळी देवदेवता एक वेळेला ब्रह्मदेवाकडे गेले आणि विनंती करू लागली. पापीचे अभक्त दैत्य ते मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे. ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे जातात, सगळे देवता जातात, विनंती करतात. म्हणले देवा तुम्ही अवतार घ्या. आता द्वापरयुग प्रारंभ आहे आणि या द्वापरयुगामध्ये तुम्ही अवतार घ्या. वसुदेव देवकीच्या उदरी सुंदर असा अवतार घ्या, जेणेकरून या दुष्ट दुर्जनांचा निपात होईल. आणि भगवान परमात्मा अवतार घ्यायला तयार होतात. लक्ष्मीला सांगितलं. म्हणले लक्ष्मी सुटकेस भरा. म्हणले बरं ठीक आहे. जायचं कुठं? म्हणले भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडिन्यपूर नावाचं नगर आहे, तिथे राजा भीमक आहे. त्या भीमकाच्या उदरी तुम्ही जन्म घ्यायचा आहे. लक्ष्मी माता तयार झाल्या. इकडे शेषनागाला सांगितलं. शेषनागा म्हणले आता तुम्ही अवतार घ्यायला तयार राहा. पण शेषनाग म्हणले देवा मागच्या अवतारात मी लक्ष्मण झालो, वनवास तुम्हाला भेटला पण सेवा मला करावी लागली, त्रास मला भोगावा लागला. म्हणले आता मला अवतार घ्यायचा नाही. बघ भगवान विष्णू म्हणतात एक काम करा. म्हणले आता तुम्ही मोठे व्हा, आता तू वडील होई बा सर्वथा. माझ्यापेक्षा मोठ्या बंधूचा असणारा त्या ठिकाणी कार्य तुम्ही पार पाडा, इथून पुढे सगळी कामं मी ऐकेन. शेषनागही तयार झाले आणि भगवान विष्णू सुद्धा अवतार घ्यायला आता सुंदर अशा पवित्र तलावर या ठिकाणी श्रावण वद्य अष्टमीचा मुहूर्त आहे, रात्रीची 12 वाजले. आणि अशा वेळेला आविर्भूत होण्यासाठी भगवान परमात्मा या ठिकाणी तयार झाले, सज्ज झाले. इकडे कंसाने आकाशवाणी झाल्याबरोबर देवकी वसुदेवाला तुरुंगात टाकले. कालांतराने झालेली 6 पुत्र मारली, पाप वाढलं. 7वा पुत्र योग मायेनं रोहिणी गर्भी नेऊन घातला आणि 8वा पुत्र म्हणून साक्षात भगवान कृष्ण कन्हैया देवकीच्या त्या गर्भामध्ये आविर्भूत त्या ठिकाणी होऊ लागले. देवकीचं तेज वाढू लागलं. श्रावण महिना आहे, सगळ्या देवादिकाला आनंद आहे. धोधो धोधो पाऊस पडतोय मथुरेच्या त्या तुरुंगामध्ये. 8 वर्षाच्या मूर्ती रूपाने प्रगट झाले. देवकीने हात जोडले देवाला. देवा मी विनाकारण तुमची तपश्चर्या केली नाही. म्हणले तुम्ही जर अशा 8 वर्षाच्या मूर्ती रूपाने जर प्रगट झालात तर सगळी लोक म्हणतील हा तुझा पुत्रच नाही, म्हणून तुम्ही बाल रूप धारण करा. देवकीचं ऐकलं आणि भगवान परमात्म्याने सुंदर असं बाल रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि मांडीवर त्यावेळेला देवकी मातेने घेतलं. पाहिलं ते सुंदर असं स्वरूप. श्रावण वद्य अष्टमी रात्रीचे 12 वाजले. भगवान परमात्मा सुंदर अशा त्या तुरुंगामध्ये आविर्भूत झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षा व स्वर्गाहुनी देव करिता ती. यक्ष गंधर्व नारद तुंबरू गायन करू लागले. एवढा आनंद त्या ठिकाणी. आता प्रत्येकाला आनंद देण्यासाठी तो असणारा जन्म आहे, अवतार आहे. भगवान परमात्मा जन्माला आले. देवकीला सांगितलं. म्हणले मला इथं ठेवू नका. म्हणले का? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. आणि मग वसुदेवाने काय केलं? सुंदर असं त्या ठिकाणी त्या पात्रामध्ये त्या डोलीमध्ये भगवान परमात्म्याला ठेवलं. ती सजविल्या गेली आणि भगवान कृष्ण कन्हैयाला आपल्या डोक्यावर उचललं. आपोआप तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि दरवाजे उघडल्याबरोबर दादा बाहेर पाऊस पडतोय. साक्षात शेषनाग वर फणा धरून त्या ठिकाणी आलेत दादा. आणि यमुना नदी त्या ठिकाणी असणारे पार वसुदेवजी करू लागले. यमुना नदीचं पाणी वाढू लागले. बघता बघता गळ्यापर्यंत पाणी गेलं आणि नंद बाबांच्या त्या वसुदेवाच्या असणाऱ्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. त्यावेळेला भगवान परमात्म्याने आपला उजवा पाय खाली घेतला आणि त्या पाण्यामध्ये उजवा अंगठा बुडविला. यमुना मातेला दर्शन दिलं. यमुना मातेचा प्रवाह कमी झाला आणि पहिलं तीराला त्या ठिकाणी गेल्यावर 84 खांबाचा नंद बाबांचा वाडा आहे. त्या वाड्यामध्ये भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेवजी गेले. यशोदा मैया निद्रिस्त होत्या. योगमाया नेमकी जन्माला आलेली होती. कृष्णाला तिथं ठेवलं आणि योगमाया आपल्या सोबत घेतली आणि नंद बाबाने वसुदेवाने नमस्कार केला भगवंताला. म्हणले हे देवा. म्हणले आता पुन्हा कधी भेट? भगवंताने स्मित हास्य केलं. सांगितलं 11 वर्षानंतर मी तुम्हाला भेटायला येईल.
दादा वसुदेवजी भरलेल्या डोळ्याने तिथून निघून गेले. बघता बघता ब्राह्म मुहूर्त उजडला आणि दास दासी सगळ्या जणी कुठं आल्या दादा? त्या यशोदेच्या महलामध्ये. महलामध्ये आल्याबरोबर त्यांना समोर जे दृश्य दिसलं दादा, आश्चर्य त्यांना झालं. सुंदर असा बालक यशोदा मैयांच्या असणाऱ्या उजव्या बाजूला निद्रिस्त झालेला आहे. बघितलं आणि सगळीकडे एकच चर्चा त्या ठिकाणी झाली की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. दादा सगळ्या गवळणीला आनंद झाला. सगळ्यांनी दासदासीनं सगळ्या गोकुळ नगरामध्ये त्या ठिकाणी ही वार्ता सांगितली. इकडे नंद बाबाला ही बातमी समजली की आपल्याला सुपुत्र त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि सगळ्या गवळणी आता प्रत्येकाला सांगत सांगत सगळ्या गोकुळामध्ये फिरू लागल्या. ही गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदे. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. 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 ही गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ताटी वाटी सुंट बडे. एक धावती एके पुढे एक वाटती सुंट बडे. एक धावती एकी पुढे एक वाटी सुंट बडे. गवळण 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 सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे. भगवान परमात्म्याचा अवतार या भूतलावर झाला आणि सर्वत्र आनंदी आनंद त्या ठिकाणी पसरला. असा सुंदर असा आनंद उत्सव आपण या ठिकाणी साजरा केला. उद्या भगवान परमात्मा अनेक लीला करणार आहेत. दादा उद्या गोपाळकाला आहे. उद्या गोवर्धन पूजा आहे. म्हणून गोपाळकाल्यासाठी मुरमुरी घेऊन या. गोवर्धन पूजा आहे. सप्तधान्य या ठिकाणी घेऊन या. दादा सुंदर असा या ठिकाणी कथा भगवान परमात्म्याचे दिव्य लीला चरित्र आपल्याला बघायचं आहे. म्हणून सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं. उद्या रासलीला आहे. रासलीलेसाठी जर कोणी छोट्या मुली जर तयार होत असतील टिपरी खेळण्यासाठी तर त्यांना तयार करा. इथे आणा. सुंदर असा आनंद आपण सर्वांना उद्या या कथेच्या माध्यमातून घ्यायचा आहे. कृष्ण जन्म या ठिकाणी झाला. आता सुंदर असा एक पाळणा 5 मिनिटाचा आणि पाळणा आटोपला की महाआरती या ठिकाणी होईल. दादा भगवान परमात्म्याचा सुंदर असा पाळणा यशोदा मैया सगळ्या दास दासी गाऊ लागल्या. भगवान परमात्म्याला सुंदर अशा पाळण्यामध्ये टाकलं. डोक्यावर मोरपीस आहे असा तो जगाचा मायबाप. हातामध्ये सुंदर असा वेणू धारण केलेला आहे तो भगवान परमात्मा. त्याचा पाळणा यशोदा मैया गाऊ लागल्या. बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे कुलभूषणा नंदाच्या नंदना. बाळा जो जो रे निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा. बाळा जो जो रे
मथुरेत यदुकोळी आलासी